नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी गेल्याच आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की दर आठवड्याला आपण भेटणार आणि एखाद्या चित्रपटाची समीक्षा करणार, फिल्म रिव्ह्यू। तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलाय संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या रिव्ह्यूचा। जर तो रिव्ह्यू कोणी बघितला नसेल तर आमच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, तो रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। पण आज मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे मित्रांनो? मराठी चित्रपटांमध्ये अतिशय वेगळ्या विषयांवरचे जे चित्रपट येत आहेत त्यातला नुकताच प्रदर्शित झालेला देव माणूस हा चित्रपट, लव्ह फिल्म्सची निर्मिती असणारा हा चित्रपट। आता थोडंसं त्या कथानकाविषयी जाणून घेऊ। केशव आणि लक्ष्मी हे जोडपं, त्यांचा मुलगा परदेशात आहे। मुलाच्या शिक्षणाकरता केशवनी कर्ज काढलेलं आहे, पैसे उसने घेतलेले आहेत, पण काही कारणास्तव ते पैसे नियमितपणे परत करणं त्यांना जमत नाही आणि त्यामुळे दिलीप नावाची एक व्यक्ती या कुटुंबाला त्रास देते। मुलगा परदेशात आहे, तो पैसे द्यायला तयार नाहीये आणि त्यामुळे हे कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न या जोडप्याला पडलेला आहे। दिलीप म्हणून जी व्यक्तिरेखा आहे तो सगळ्याच लोकांना त्रास देतोय, सगळ्यांकडेच कर्ज वसुलीसाठी तो जातोय, प्रसंगी लोकांना मारहाण सुद्धा करतोय, अशी ती व्यक्तिरेखा आहे। केशव आणि लक्ष्मी हे कर्ज फेडण्याचे विवंचन येते आणि मग अशा वेळेला आपण म्हणतो ना की काही गोष्टी नकळतपणे घडतात, तर तशी काहीतरी एक वेगळी गोष्ट या केशवच्या हातून घडते, त्याच्या हातून एक पाप घडतं। आता ते पाप काय आहे ते बघण्यासाठी मात्र तुम्हाला देव माणूस हा चित्रपट बघावा लागेल। आता प्रश्न पडला असेल की मी हे गुलदस्त्यात का ठेवले? हो, तीच तर त्या चित्रपटाची एक महत्वाची बाजू आहे, तीच तुम्हाला सांगून कसं झालेलं नाही का? पण समीक्षा करताना आपल्याला बोलावं लागेल मुख्य म्हणजे कलाकारांची जी उत्तम टीम या चित्रपटात आहे। केशव या महत्वाच्या व्यक्तिरेखेत असणारे सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर आणि लक्ष्मीच्या भूमिकेत आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे राणा। मित्रांनो, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची केमिस्ट्री उत्तम जमलेली आहे आणि या दोघांनी एकत्र असं पहिल्यांदा या मराठी चित्रपटात काम केलेलं आहे। रेणुका शहाणे यांना आपण अनेक मराठी चित्रपटातून बघितलेलं आहे, पण महेश मांजरेकरांबरोबर काम करण्याची त्यांची ही पहिली वेळ आहे। सुबोध भावे यांनी या चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका केलेली, ती सुद्धा उत्तम केले। अभिजित खांडकेकर हा एका वेगळ्याच व्यक्तिरेखेत आहे आणि त्याचा जो लुक साकारलाय ना तो अप्रतिम आहे। सिद्धार्थ बोडके हा असाच एक गुणी कलावंत आणि त्यांनी या चित्रपटातला दिलीप अर्थात खलनायक इतका कमाल साकारलाय ना की खरोखरच कौतुकाला शब्दच अपुरे आहेत। चित्रपटामध्ये डॉक्टर मोहन आगाशे यांनी एक व्यक्तिरेखा साकारलेली आहे पाहुणे कलाकार म्हणून। आता ती व्यक्तिरेखा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार नाहीये, कारण ती व्यक्तिरेखा या चित्रपटाचा टर्निंग पॉइंट ठरते असं आपल्याला म्हणायला पाहिजे। पंढरीच्या वारीचं चित्रण सुद्धा इथे आहे की दरवर्षी केशव आणि लक्ष्मी हे पंढरीच्या वारीला जात असतात, पण काही कारणास्तव लक्ष्मी ही त्या वर्षी पंढरीच्या वारीला जाऊ शकत नाही, त्यामुळे केशव एकटेच त्या वारीला जातात आणि त्यावेळेला त्यांच्या मनातल्या भावना आणि विठ्ठल भक्ती यांचं चित्रण करणारं जे वारीचं गाणं आहे ते अतिशय उत्तम झालेलं आहे। एकंदरीत काय तर चित्रपटामध्ये बऱ्याच उत्तम गोष्टी आहेत, मुख्य म्हणजे पार्श्वसंगीताचा केलेला उत्तम वापर। कसं असतं, चित्रपट निर्माण करताना त्यामध्ये ही पडद्यामागची जी अंग असतात ना ती सुद्धा खूप महत्वाची असतात आणि संवादाला साजेसं असं पार्श्वसंगीत हे अतिशय उत्तम झालेलं आहे। नेहा शितोळे यांनी लेखन केलेलं आहे। मुळात वध नावाचा जो हिंदी चित्रपट आला होता त्या चित्रपटावर आधारित हा मराठी चित्रपट आहे आणि मराठी चित्रपटात अशा पद्धतीची शैली, अशा पद्धतीचा जॉनर येणं ही खरोखरच काळाची गरज आहे। त्यामुळे या चित्रपटातला जो काही सस्पेन्स आहे तो बघण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जावं लागेल। आणि हो, आमचा रिव्ह्यू कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा। स्वामी कृपा क्रिएशन्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी चित्रपट जगवायचा असेल तर प्रत्येकाने मराठी चित्रपट हे तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बघितलेच पाहिजे। धन्यवाद।